अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी आपले सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरच्या घरी सत्यनारायण कसा करायचा आहे आणि या सत्यनारायण घरच्या घरी घालण्यासाठी आपण कोणकोणत्या वस्तूंची गरज पडणार आहे. याचबरोबर सत्यनारायण करण्यासाठी मांडणी कशी करावी हे आपण पाहणार आहोत. तसेच हा सत्यनारायण कोणी करावा, स्त्रियांनी करावा की पुरुषांनी करावा आणि नेमका कधी करावा याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कोणत्याही प्रकारे स्किप न करता पहा. घरच्या घरी सत्यनारायण आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला करू शकतो. आपली कोणतीही समस्या असू दे, अर्थात आपल्याला कन्या संतती पाहिजे असेल किंवा पुत्र संतती पाहिजे असेल किंवा आर्थिक समस्या प्रकर्षाने तुमच्या घरामध्ये जाणवत आहे, कर्जबाजारीपणा आहे, खर्च जास्त होतोय परंतु आपली मिळकत कमी आहे, तर आपले हे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी अतिशय उत्तम सेवा म्हणजे सत्यनारायणची सेवा, अर्थात सत्यनारायण पूजेची सेवा. पण आपल्या मेहनतीला योग्य ते फळ मिळण्यासाठी कष्ट व मेहनत हे करावेच लागतात. परंतु जर त्या मेहनतीला आपल्या नशिबाची अर्थात आपण केलेल्या सेवेची जर जोड असेल तर आपल्याला त्या कामाचा योग्य तो मोबदला भेटत असतो. आणि म्हणूनच आपल्याला सत्यनारायण दर पौर्णिमेला घरच्या घरी न चुकता करायचे आहे. सत्यनारायण कोण करू शकतं? स्त्री पण करू शकते आणि पुरुषही करू शकतात. सत्यनारायण करण्यासाठी जोडीने बसण्याची आपल्याला आवश्यकता नाही. अर्थात पती आणि पत्नी दोघेही सत्यनारायण पूजेला बसण्याची गरज नाही. एकटी पुरुषही करू शकतो आणि एकटी स्त्री पण करू शकते. घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा घालण्यासाठी आपल्याला भटजीची गरज पडत नाही. अतिशय साधी आणि सोपी मांडणी करून आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजा करू शकतो. ही पहा, घरच्या घरी सत्यनारायण करण्यासाठी आपल्याकडे ही पोथी असणे गरजेचे असते. ही पोथी आपल्या जवळच्या धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये मिळून जाईल अथवा हे ग्रंथ मिळवण्यासाठी तुम्हाला वरती स्क्रीनवरती नंबर देते. त्याचबरोबर सत्यनारायण देवतेचा फोटो पण असला पाहिजे आणि बाळकृष्ण देवतेची मूर्ती असणे आपल्याकडे आवश्यक आहे. आता श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमेला आपल्याला न चुकता सत्यनारायण पूजा घालायची आहे. काही लोक घरच्या घरी सत्यनारायण घालताना अर्थात श्रावण महिन्यामध्ये 5, 7 किंवा 11 असे सत्यनारायण सलग घालतात. परंतु तुम्हाला जर श्रावण महिन्यामध्ये 5, 7, 11 असे सत्यनारायण घालणे शक्य नसतील तर तुम्ही एक सत्यनारायण फक्त पौर्णिमेला घालू शकतात. आणि तो कसा घालावा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कोणत्याही प्रकारे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अगदी घरच्या घरी साध्या सोपे मांडणी करून आपण घरच्या घरी सत्यनारायण कसं घालायचं आहे हे पाहणार आहोत. सत्यनारायण पूजेच्या मांडणीसाठी सर्वप्रथम आपल्याला असा चौरंग घ्यायचा आहे आणि या चौरंगाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि या चौरंगावरती पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. सत्यनारायणच्या पूजाविधीसाठी आपल्याला पांढऱ्या रंगाचं वस्त्र लागतं. पांढऱ्या रंगाचं नसेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचं घेतलं वस्त्र तरी चालतं. अशा प्रकारे चौरंगावर वस्त्र अंथरून घ्यायचं आणि चौरंगाच्या चारी बाजूला हे आंब्याचे असे टाळ लावायचे आहेत. चारी बाजूला आंब्याचे टाळ लावायचे आणि चौरंगावर मधोमध सत्यनारायणाची प्रतिमा आपल्याला ठेवायची आहे आणि या प्रतिमेची विधिवत पूजा करायची आहे. गंध, अक्षता, फूल वाहून यांची पूजा करायची आहे. धूप दीप दाखवून. आपल्याजवळ जर फूल नसेल तर आपण सत्यनारायण देवतेला तुळशीपत्र अर्पण केलं तरी चालतं. हे अशा प्रकारे फूल असेल तर फूल अर्पण करायचं. यानंतर काय करायचं आहे की ह्या सत्यनारायणाच्या प्रतिमेच्या पुढे आपल्याला थोडे गहू घ्यायचे. थोडेसे सत्यनारायण देवतेच्या प्रतिमेच्या पुढे गहू पसरून घ्यायचे आहेत. यानंतर त्यावरती या गव्हांवरती आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. हळद कुंकू गव्हावर अर्पण करून झाल्यानंतर हा पाण्याने भरलेला कलश आपल्याला या गव्हावरती ठेवायचा आहे.
अशा पद्धतीने सत्यनारायणाच्या प्रतिमेच्या समोरच बरोबर हा कलश पाण्याने भरलेला आला पाहिजे आणि ह्या कलशाला खालून वर अशी हळदी कुंकवाची बोटे काढायची आहेत. यानंतर या कलशामध्ये एक सुपारी आणि एक नाणं टाकायचं आहे. याचबरोबर त्यामध्ये थोडीशी हळद कुंकू आणि हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. फुलं असेल तर फुलं यातमध्ये टाकायचं आहे. यानंतर या कलशामध्ये विड्याची 5 पाने ठेवायची आहेत. विड्याची पाने नसतील उपलब्ध तर आंब्याची पाने ठेवली तरी चालतात. शक्यतो विड्याची पाने असावीत. विड्याची पाने ठेवल्यानंतर किंवा आंब्याची पाने ठेवल्यानंतर यावरती ताम्हण ठेवायचं आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला बरोबर मधोमध कलशाच्या वरती ताम्हण ठेवायचं आहे. आणि या ताम्हणामध्ये आपल्याला पाव किलो तांदूळ किंवा अंदाजे आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि यावरती बाळकृष्ण देवतेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. हे अशा प्रकारे सत्यनारायण पूजेसाठी बाळकृष्ण देवतेची मूर्ती असणे अतिशय गरजेचं आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पा, कुलदेवीची आणि वरुण देवतेची ती विड्याच्या स्वरूपात आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे. स्थापना करण्यापूर्वी थोडेसे तांदूळ घालून घ्यायचे आणि यावर 2-2 विड्याची पाने ठेवायची आहेत. ही बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला 3 पाने विड्याची ठेवायची आहेत. पहिला विडा आपण गणपती बाप्पाचा ठेवणार आहोत, अर्थात आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पाचा विडा येणार आहे. त्यानंतर मधला विडा हा कुलदेवीच्या नावाचा असणार आहे. तिसरा विडा हा श्री वरुण देवतेच्या नावाचा असणार आहे आणि यासाठी डबल पानाचा विडा आपल्याला ठेवायचा आहे. आणि या पानावरती प्रत्येकावरती 1-1 सुपारी ठेवायची आहे. आपल्या उजव्या हाताचा विडा हा गणपती बाप्पाचा असतो. त्यावरती एक छोटंसं नाणं ठेवायचं आहे आणि या नाण्यावरती सुपारी ठेवायची. परंतु गणपती बाप्पाची स्थापना करतेवेळी या सुपारीला अभिषेक घालायचा आहे. अर्थात 11 वेळा ओम गण गणपतये नमः असे म्हणून अभिषेक घालायचा आहे. पहिला पाण्याने घालायचा, मग दुधाने घालायचा, मग पाण्याने घालायचा. तुमच्याजवळ जर पंचामृत असेल तर तुम्ही या सुपारीला पंचामृताने सुद्धा अभिषेक घालू शकता. आणि सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आणि इथे ह्या पहिल्या विड्यावरती ठेवायची. अर्थात ही गणपती बाप्पाची स्थापना झाली. यानंतर मधला विडा हा कुलदेवीचा असणार आहे. कुलदेवीसाठी वर 1 रुपया आणि 1 सुपारी येणार आहे. कुलदेवीच्या सुपारीला सुद्धा आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. पहिले 11 वेळा पाण्याने, 11 वेळा दुधाने, 11 वेळा पाण्याने किंवा पंचामृताने सुद्धा 11 वेळा आपण या सुपारीला अभिषेक घालू शकतो. कुलदेवीच्या सुपारीला अभिषेक घालताना ओम श्री कुलदेवताभ्यो नमः असे म्हणत या सुपारीला अभिषेक घालायचा आहे. याचप्रमाणे पुढची 3रा विडा अर्थात आपल्या डाव्या हाताकडचा विडा हा श्री वरुण देवतेचा असणार आहे आणि येथे सुद्धा 1 रुपयाचे नाणे व सुपारी येथे ठेवायची आहे. या सुपारीला सुद्धा आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. अर्थात अभिषेक घालत असताना ओम श्री वरुण देवताभ्यो नमः असे 11 वेळा म्हणायचे. पहिलं पाण्याने, परत दुधाने, परत पाण्याने आणि सुपारीला अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ पुसून त्यांची स्थापना करायची आहे. यानंतर या सुपारीला गंध अक्षता वाहायची आहे. गंध अक्षता हळद कुंकू तिन्ही सुपाऱ्यांना वाहायच्या आहेत. पहिली विडा येणार गणपती बाप्पाचा तर त्यांना थोडंसं चंदन किंवा गंध अर्पण करायचं आहे. यानंतर अक्षता अर्पण करायची आहे. करायची आहे. यानंतर हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे. आणि हे अर्पण करत असताना आपल्याला म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध अर्पण करत आहे किंवा चंदन अर्पण करत आहे. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे किंवा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे. तर हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पुष्प अर्पण करत आहे
अशा प्रकारे म्हणून आपण गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे। जर आपल्याला म्हणता येत असेल संस्कृतमध्ये तरी आपण पूजा करताना बोलू शकतो की श्रीमन महागणाधिपतये नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी, अर्थात असं म्हणायचं आणि गंध किंवा चंदन आपल्याला गणपती बाप्पाच्या विड्याला लावायचं आहे, अर्थात सुपारीला लावायचं आहे। यानंतर श्रीमन महागणाधिपतये नमः अलंकारार्थे अक्षता समर्पयामी असं म्हणून आपल्याला अक्षता समर्पित करायची आहे। यानंतर हळदी कुंकू अर्पण करत असताना श्रीमन महागणाधिपतये नमः हरिंद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी असं म्हणायचं आणि हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। पुष्प अर्पण करत असताना श्रीमन महागणाधिपतये नमः पुष्पम समर्पयामी असं म्हणायचं आहे। यानंतर दीप दाखवायचा आहे, धूप दाखवायचा आहे, धूप ओवाळायचं आहे गणपती बाप्पांना, याचबरोबर दीपही ओवाळायचं आहे। अर्थात दीप आणि धूप ओवाळत असताना आपल्याला म्हणायचं आहे की श्रीमन महागणाधिपतये नमः धूपम दर्शयामी, श्रीमन महागणाधिपतये नमः दीपम दर्शयामी अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाची पूजा करायची आहे। याचप्रमाणे कुलदेवीची पण पूजा अशाच प्रकारे आपल्याला करायची आहे। अर्थात या सुपारीला गंध किंवा चंदन अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करत असताना आपल्याला म्हणायचं आहे की ओम श्री कुलदेवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी, ओम श्री कुलदेवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षता समर्पयामी, ओम श्री कुलदेवताभ्यो नमः हरिंद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी, ओम श्री कुलदेवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी, ओम श्री कुलदेवताभ्यो नमः धूपम आग्रपयामी। धूपम आग्रपयामी म्हटल्यावरती आपल्याला अगरबत्ती किंवा धूप ओवाळायचं आहे आणि ओम श्री कुलदेवताभ्यो नमः दीपम दर्शयामी असं म्हणत असताना आपल्याला दीप ओवाळायचं आहे। अशा प्रकारे आपण श्री कुलदेवतेच्या विड्याची पूजा करून घ्यायची आहे। आपल्याला जर असं म्हणता येत नसेल तर आपण एवढंच म्हणायचं की हे कुलदेवी आई, मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे, फूल अर्पण करत आहे, तुम्हाला दीपाने ओवाळत आहे किंवा अगरबत्ती धूपाने तुम्हाला ओवाळत आहे असे मराठीमध्ये म्हणायचं आहे। यानंतरची तिसरा विडा हा वरुण देवतेचा असणार आहे। यांचीही पूजा अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायची आहे, पूजा करायची। ज्याप्रमाणे ह्यांची केली त्याप्रमाणे वरुण देवतेची आपल्याला पूजा करायची आहे। यानंतर प्रत्येकाला आपण नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवण्यासाठी गणपती बाप्पाला प्रथम आपल्याला नैवेद्य दाखवायचं। नैवेद्य दाखवण्यासाठी गणपती बाप्पाच्या विड्याला असा पाण्याने चौकोन करून घ्यायचा आहे। यावर आपल्याला गणपती बाप्पासाठी नैवेद्य म्हणून थोडी साखर ठेवायची आहे आणि म्हणायचं आहे की श्रीमन महागणाधिपतये नमः नैवेद्यम समर्पयामी, किंवा गणपती बाप्पाला असाच जरी नैवेद्य आपण ठेवलं तरी चालतो आपल्याला जर बोलता येत नसेल तर। आणि अशाच प्रकारे बाकीच्यांना पण आपल्याला नैवेद्य दाखवायचे, अर्थात त्याला सुद्धा पाणी सोडायचं असं 3 वेळा। याचबरोबर वरुण देवतेला सुद्धा आपल्याला नैवेद्य अशाच प्रकारे ठेवायचे चौकोन। अशा प्रकारे आपण तिन्ही देवांना नैवेद्य दाखवायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला बाळकृष्ण देवतेची पण आपल्याला पूजा करायची आहे। बाळकृष्ण देवतेची पूजा पण अशाच प्रकारे करायची की पण त्यापूर्वी बाळकृष्ण देवतेला आपल्याला अभिषेक घालायचा आहे। प्रथम पाण्याने, मग दुधाने आणि परत पाण्याने, अशा प्रकारे बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे। यानंतर बाळकृष्ण देवतेची विधिवत पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। अर्थात बाळकृष्ण देवतेला चंदन लावायचे आहे, अक्षता व्हायची आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, पुष्प असेल तर पुष्प अर्पण करायचं आहे आणि तुळशीपत्र न चुकता आपल्याला घालायचं आहे। कारण बाळकृष्ण देवता अर्थात सत्यनारायण देवतेला तुळशीपत्र अतिशय प्रिय असतं, म्हणून आपण आठवणीने एक तुळशीपत्र घालावं। आपल्याकडे फूल असेल तर फूलसुद्धा अर्पण करावं। आणि यानंतर ज्याप्रमाणे आपण ह्या तिन्ही देवतांना आपण नैवेद्य दाखवला त्याचप्रमाणे बाळकृष्ण देवतेला, सत्यनारायण देवतेला सुद्धा नैवेद्य दाखवणे गरजेचं आहे। आणि हा नैवेद्य बाळकृष्ण देवतेला आपल्याला
नैवेद्य दाखवत असताना तो आपल्याला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. शिऱ्याचा नैवेद्य बाळकृष्ण देवतेला इथे दाखवायचा आहे बाजूला आणि पाणी सोडायचं आहे. आणि ही अशी साधी आणि सोपी पूजा करून झाल्यानंतर आपल्याला सत्यनारायण पूजेची जी पोथी आहे, ही जी सत्यनारायण पूजेची पोथी आहे, ह्या पूजेची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. हळद कुंकू अक्षता फूल धूप दीप नैवेद्य दाखवून याची पूजा करून घ्यायची आहे. आणि सर्व पूजा झाल्यानंतर या पोथीतील 5 अध्याय आपल्याला बसून एका बैठकीत पूर्ण करायचे. 5 अध्याय खूप छोटे आहेत, मोठे नाही आहेत, थोडेसेच आहेत. हे 5 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. आणि हे 5 अध्याय वाचून झाल्यानंतर सत्यनारायण देवतेची आरती करायची आहे न चुकता. सत्यनारायण देवतेची आरती या पुस्तकामध्ये आहे, यासाठी हे पुस्तक आपल्याला गरजेचं आहे. आणि यानंतर आपण जो नैवेद्य बाळकृष्ण देवतेला आपण शिऱ्याचा नैवेद्य दाखवणार आहोत, हा नैवेद्य आपण आपल्या घरातील फक्त कुटुंबातील व्यक्तींनाच द्यायचा आहे. कुटुंबाच्या बाहेर कुणालाही आपल्याला द्यायचा नाही आहे. आपण दोघं नवरा बायको आणि आपली मुलं यांनाच आपला बाळकृष्णाचं नैवेद्य अर्थात जो शिरा आहे तो आपल्याला द्यायचा आहे. आणि आपल्या घरात जे काही आपण जेवण करू ते जेवण आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे शिराचा नैवेद्य, तो दाखवलाच पाहिजे सत्यनारायण पूजेच्या विधीसाठी. अशा प्रकारे आपली सत्यनारायण पूजा ही पूर्ण होते. सत्यनारायण पूजा झाल्यानंतर आपण ह्याचं विसर्जन कसं करायचं आहे, तर हातात थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि शेवट एक मंत्र म्हणायचा आहे. आणि तो मंत्र हा सत्यनारायण पूजेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. यातू देवगणा सर्वे पूजा मदाय प्रार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्थ पुनरागमनायच, असा हा मंत्र आहे. पण तुम्हाला जर मंत्र म्हणता आला नाही तर आपण काय करायचं आहे, फक्त हातात तांदूळ घ्यायचे, बाळकृष्ण देवतेची मूर्ती आपण काढून घ्यायची आहे विसर्जन करते वेळी या पूजेचं. आणि मग हे तांदूळ आपण मांडलेल्या सर्व पूजेवर असे सोडायचे आहेत. सर्व पूजेवर तांदूळ आपल्याला सोडायचे. तांदूळ सोडण्यापूर्वी बाळकृष्ण देवतेची मूर्ती आपल्या हातात येणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण घरच्या घरी बाळकृष्ण सत्यनारायण पूजाविधी आपण घालू शकतो. जर तुम्हाला 5, 7 किंवा 11 सत्यनारायण करायचे असतील तर आपली मांडणी अशीच ठेवायची, मांडणी हलवायची नाही. फक्त तुम्ही नियमितपणे सत्यनारायण पूजा घालणार आहात 7 किंवा 11 वेळा, तर रोज यावरची जुनी फुलं काढायची आहेत. सुपारीला रोज अभिषेक घालायचा आहे. बाळकृष्ण देवतेला पण अभिषेक घालायचा आहे. सत्यनारायण देवतेचा फोटो पूर्णपणे पुसून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण नियमितपणे सत्यनारायण घालू शकतो. आणि जर आपल्याला 5, 7, 11 नाही करता आले तरी दर पौर्णिमेला महिन्याच्या आपण सत्यनारायण पूजा घालू शकतो.